निश्चित केलं त्याचं महत्त्वाचं कारण की महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती गंभीर आहे. राज्यामध्ये राज्य सरकारने एकूण 19 जिल्हे त्याचे 40 तालुके गंभीर आणि 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर केलेला आहे. एकंदर क्षेत्र जर बघितलं तर 73% महाराष्ट्र आता दुष्काळाच्या छायेत आहे. गव्हर्नमेंटने राज्य सरकारने महाराष्ट्रात एकंदर 2292 महसुली मंडळ आहेत रेव्हेन्यू सरकार. त्यातल्या 1532 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर झाला. त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा, पुणे विभाग इथली परिस्थिती ही चिंताजनक आहे. पाण्याची टंचाई आपल्याकडे देशात सगळ्यात जास्त धरणं आहेत, पण या धरणाची अवस्था जर बघितली तर जी मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आज जलसाठा किती आहे याची आकडेवारी मिळाली. संभाजीनगर इथल्या धरणामध्ये 10% पाणी आहे. 44 धरणात. पुणे विभागात 35 धरणं आहेत, तिथं 16% पाणी आहे. नाशिकमध्ये 22 धरणं आहेत, तिथं 22% पाणी आहे. आणि कोकणामध्ये 11 धरणं आहेत, तिथं 29% पाणी आहे. ही मोठी धरणं. आपल्याकडं मध्यम प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्प छत्रपती संभाजीनगरला 81 आहेत, तिथं 6% 6.43 एवढा जलसाठा आहे. पुण्यामध्ये पुणे डिव्हिजन 50 प्रकल्प आहेत, तिथं 24% जलसाठा आहे. आणि बाकीच्या ठिकाणी 39, 37, 57 वगैरे वगैरे आहे. त्यातल्या त्यात मोठी धरणं जी महाराष्ट्रात आहेत, उदाहरणार्थ उजनी, तिथं उपयुक्त जलसाठा 0 आहे. मराठवाड्याची जायकवाडी हे एक मोठं धरण आहे, तिथं 5.50 इतकी टक्के जलसाठा आहे. 5%. माजलगाव 0% जलसाठा आहे. मांजरा 0.34% म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाही. आणि धाराशिव जिल्ह्यात सीना कोळेगाव, निम्न तेरणा ही मोठी धरणं आहेत, तिथं 0% साठा आहे. अहमदनगरमध्ये मुळा, निळवंडे आणि भंडारदरा ही 3 मोठी धरणं आहेत, तिथं 9% पाण्याचा साठा आहे. आणि त्यामुळे आज आपण मे महिन्याच्या अखेरीस आहोत आणि साधारणतः जुलैच्या एंडपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. साधारणतः पाऊस हा त्या कालखंडात प्रत्यक्ष पाऊस पडतो, पण धरणं भरतील ही स्थिती यायला जुलै हा अखेरपर्यंत वाढ होणार लागेल. पिण्याच्या पाण्याची समस्या
ही ठिकठिकाणी लोकांच्या तक्रारी येत आहेत. त्याच्यामध्ये जिथं लोकांची मागणी आहे आणि सरकारी टँकर दिलेत त्याच्यामध्ये संभाजीनगर विभाग इथे एकंदर गावे आणि वाड्या 1561 आहेत की जिथं लोकांची डिमांड आहे आणि आज 1837 एवढे टँकर्स प्रत्यक्ष आहेत. याच्यातले जादा संभाजीनगर, जालना, बीड यामधून आहे. त्याच्याशिवाय काही जिल्हे असे आहेत मराठवाड्यातले की आज वेळीच तिथं लक्ष नाही दिलं तर आणखीन काही दिवसांनी स्थिती गंभीर होईल. त्याच्यामध्ये परभणीमध्ये 14, लातूरमध्ये 34, धाराशिवमध्ये 134 या जिल्ह्यांच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. पुणे विभागामध्ये 635 गाव आणि वाड्या इथं टँकरने पाण्याचा पुरवठा आहे. तिथं 755 टँकर आज प्रत्यक्ष सेवेत आहेत. त्याच्यामध्ये बारामती, पुरंदर, मान, खटाव, कोरेगाव, जत, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माढा, सोलापूर हे 40 नदी या भागात पाण्याची समस्या असते ती आत्ताच त्या ठिकाणी झालेली आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 10,000 गावं अशी आहेत की जिथं टँकरने पाणी पुरवठा ही करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ता 10,572 टँकर प्रत्यक्ष ऑपरेशनमध्ये आहेत. आता हे 18 तारखेला 10,572, या तारखेला गेल्या वर्षी किती होते याचा आकडा जर घेतला तर आपल्याला अंदाज येईल. गेल्या वर्षी 1,108 होते, 1108 आणि ॲज अगेन्स्ट आज 10,572. त्यानंतर काही विभागात शेतकऱ्यांची जनावरांच्यासाठी चारा याची मागणी आहे. आणि त्याच्यामध्ये आता चाऱ्याची उपलब्धता आहे पण ती साधारणतः जूनपर्यंत पुरेल. त्याच्यात संभाजीनगर, पुणे याचा उल्लेख जास्त होतो. आता दुष्काळी कामं काढणं किंवा रोजगार हमीची कामं काढणं यासंबंधीची डिमांड आहे. तर संभाजीनगर महसूल विभागामध्ये 6,646 ग्रामपंचायतीची मागणी आहे आणि तिथं आता 4,20,902 मजूर प्रत्यक्ष काम करतात पण मागणी अधिक आहे. आणि पुणे डिव्हिजनमध्ये 5,688 ग्रामपंचायतीची मध्ये काम चालू आहे आणि इथं 23,000 लोक आता काम करतात. काही लोकांच्या मार्फत, काही सहकाऱ्यांच्या मार्फत आम्ही लोकांची डिमांड काय याचे असेसमेंट केलं. राज्य सरकारकडे आम्ही ती मागणी केली. आता आजच एक कर्ज, त्याच्यामध्ये पीक कर्जाचं पुनर्संघटन, पीक कर्जाचं पुनर्गठन, काही ठिकाणी कर्ज वसुलीला स्थगिती या 2 गोष्टीची मागणी आहे. त्याच्यानंतर विमा, शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे पण विमा कंपन्यांनी नुकसान देण्याच्यासाठी टाळाटाळ करण्याची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने गरज असली
ते केंद्र सरकारशी बोलून सुद्धा या इन्शुरन्स कंपनीला डायरेक्शन द्यायची गरज आहे. तिसरं डिमांड जी आहे वीज बिलात सूट द्यावी, वसुलीला स्थगिती द्यावी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज व्हायला नाही म्हणून वीज पुरवठा खंडित करू नये. त्याच्यानंतर आणखीन एक डिमांड लोकांची येते, मनरेगा कामात जे निकष आहेत ते शिथिल करावेत आणि जसं पूर्वी रोजगार हमी योजना याचे जे निकष राज्य सरकारने केले होते ते आता ॲप्लिकेबल करावेत. त्याच्यानंतर जिथं ॲक्यूट दुष्काळ आहे, पीक गेलेलं आहे, त्या गावांची त्या भागाचे विद्यार्थी जे शिकतात शालेय किंवा महाविद्यालयीन त्यांची परीक्षा शुल्क याच्यामध्ये त्यांना माफी द्यावी आणि फळबागा वाचवणे. अनेक ठिकाणी फळबागा आहेत, तिथं टँकरने पाणी भरून ते आपण फळबागा वाचू शकतो. तर त्यासाठी अनुदान पूर्वी देण्याची पद्धत होती, आज नाही आहे. तर अनुदान द्यायची सुरुवात करावी. आणि शेवटी जनावरांच्या छावण्या या त्या ठिकाणी कराव्यात. साधारणतः या सगळ्या गोष्टी राज्य सरकारने तातडीने कराव्यात. हे सरकार राज्यावरच आहे आणि त्यामुळे याच्याकडे बघण्याचा माझा की आमच्या सरकारांचा राजकीय दृष्टिकोन अजिबात नाही. राज्य सरकारला याच्यामध्ये आमची सहकार्य करायची तयारी आहे, कारण हे संकट राज्यावरच आहे. इथं आपण सगळ्यांनी मिळून याला सामोरं जायची आवश्यकता आहे. याचं काही कुणाला काही विचारायचे? शेतकऱ्यांसाठी असल्यामुळे आचारसंहिता शिथिल अद्याप व्हायला 4 जूनची मर्यादा आहे. त्याचं काही एकंदरीत बंधन किंवा त्याचा काही नुकसान या मदत कार्यामध्ये होऊ शकतं का? शासनाला काही धोरण आचारसंहिता शिथिल करण्याची गरज वाटते का? कारण हे जे निर्णय आहेत त्यातले काही धोरणात्मक निर्णय आहेत. राज्य सरकारने त्याची मागणी केलेली आहे, ती मागणी योग्य आहे. आचारसंहिता शिथिल करायच नाही, पण इलेक्शनची प्रक्रिया आपल्या राज्याची संपलेली आहे. त्यामुळे आता आचारसंहितेचा अभ्यास झाल्याचं काही कारण नाही आणि ती भूमिका राज्य सरकारने घेतली ती योग्य आहे. सर, पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे, कारण सिबिलची अट बँकेने टाकली आहे. याआधी मागणी केली होती की सिबिल अट काढून पीक कर्ज शेतकऱ्यांना योग्यरित्या द्यावं, परंतु बँका मात्र त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. सर, सतत बँकांच्या बद्दलची ही तक्रार आहे आणि त्या संबंधीची मागणी आम्ही केली आहे. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये बँकांनी आपला एफर्ट बदलण्याची आवश्यकता. सर, एक म्हणणं असं आहे की निवडणूक पूर्ण प्रक्रियेदरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात पण निवडणूक प्रचारामुळे याकडे दुर्लक्ष झाल्याचं राजकीय नेत्यांचं किंवा प्रचार समाजामुळे नाही. असं आहे की आचारसंहितेमुळे सरकारला सुद्धा मला दोष देता येणार नाही, कारण जी गाईडलाईन दिली होती त्या गाईडलाईनमध्ये समस्या हे होत्या, त्यामुळे डिले झाला. आता प्रचार संपला आहे, त्यामुळे आता लवकर करून टाकूया. उगीच कुणाचं चुकलं कुणाचं काय होतं याचं खोलात जाण्याच्याऐवजी लवकरात लवकर निर्णय घेऊन ते राबवून लोकांना रिलीफ द्यायची गरज आहे. क्लास 3 पर्यंतचे अधिकारी निवडणूक कामामध्ये आहेत, निवडणूक ड्युटीवरती आहेत, त्यांना रिलीव्ह करण्याची गरज वाटते का? तुम्ही पत्र मिळालं का? असं आहे की साधारणतः जे जिल्हे जे तालुके जिथे ही समस्या आहे तिथे स्थानिक पातळीचे जे अधिकारी आहेत त्यांना घेऊन काम करणे शक्य आहे. त्याच्यामुळे एकंदर कामावर काही संख्या कमी आहे, थोडं पैसे जास्त असेल पण अशक्य नाही. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ त्या बैठकीला फक्त 2च पालकमंत्री उपस्थित होते. मला ठाऊक नाही.
कुणी मिटिंग बोलून मुख्यमंत्र्यांनी काल दुष्काळी मराठवाड्यासंदर्भात पण तिथे एवढं दुर्लक्ष केलंय गेलंय आणि 2च फक्त पालकमंत्री उपस्थित होते, इतर पालकमंत्री बाहेर आहेत. याची नोंद ही मुख्यमंत्र्यांनीच घेतली. मुख्यमंत्र्यांनी बोलवल्याच्या नंतर त्या विभागाच्या एकंदर मंत्र्यांच्यापैकी 2च मंत्री येत असतील तर याची नोंद मुख्यमंत्र्यांनीच घेतली पाहिजे. कालच्या बैठकीला उपस्थित नव्हते. काल मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतली सर्व जिल्हाधिकारी होते, 2 पालकमंत्री होते जसं ते म्हणाले, पण स्वतः कृषी मंत्रीच हजर नव्हते त्या बैठकीत. तर काय सरकारमध्ये कुठेतरी विसंवाद आहे असं वाटतं? मला माहीत नाही, पण असं आहे की कृषी मंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाच्या दृष्टीनं अनेक गंभीर जिल्ह्यांची यादी आहे त्याच्यामध्ये येतो. आणि मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगला तेही हजर नव्हते मला माहीत नव्हतं, तुमच्याकडनं ऐकलं. हे आणखी सिरियस आहे. या सगळ्या प्रश्नाकडे कशा पद्धतीनं मंत्री वागतात ह्याची ही उदाहरण आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हे पॉलिटिकलाइज आम्हाला करायचं नाही, आपण गांभीर्याने या प्रश्नाकडे बघावं आणि या पद्धतीचं दुर्लक्ष तुमच्या सरकारच्याकडून होत असेल तर त्याची नोंद तुम्ही घेतलेली आहे आणि करेक्टली ॲक्शन घेतलेले आहेत हे आम्हाला दिसेल असं करावं. पण सरकार कुठेतरी असंवेदनशील आहे का सरकार? ज्या पद्धतीने मुख्यमंत्री बैठका घेतात, दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेला दिसत नाही या सगळ्या दुष्काळी परिस्थितीमध्ये. असं आहे की असं आम्हाला लोकांना सुद्धा ही मिटिंग फेस न्यूज घ्यायची वेळ आली. त्याचं कारणच हे की राज्यामध्ये या प्रश्नाकडे पाहिजे तसं बघितलं नाही. आता आम्ही तुमच्यामार्फत राज्य सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करतो. एवढं करून जर जागे नाही झाले तर इतर मार्ग आहेत. पवारसाहेब कालच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भामध्ये प्रकल्पासाठी जो निधी होता तो महाविकास आघाडीच्या कार्यक्रमामध्ये दिला गेला नाही असा आरोप केला गेला, त्याच्यावर काय बोलणार? मला माहिती नाही, माझ्याकडे त्याची ऑथेंटिक माहिती नाही. आता 24 तारीख आलेली आहे, 7 जूनला साधारणपणे मुंबई आणि कोकण पट्ट्यात पाऊस येतो. आता आपण ही मागणी करणार तर जो कालावधी आहे हा कालावधी पुरेसा वाटतो का ही सगळी मदत पोहोचवायला शेवटपर्यंत पोहोचेल काही मदत आणि तोपर्यंत पाऊस येईल महाराष्ट्रात? नाही, सवन जून महिना आहे. हा जून महिना हा महाराष्ट्रात साधारणतः कोकणातला काही भाग सोडला तर नेहमीच पाणी पर्जन्य या महिन्यात मिळत नाही आणि हे जून जुलैपर्यंत करावं लागेल. पावसाळा अवकाळी पाऊस ठिकठिकाणी पडत आहे. विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पडत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पिकं खराब झाली आहे. त्याच्यामध्ये आंबा असतो, कांदा असतो आणि ते कांद्याची बिया असतो. परंतु यामध्ये जे पीक विमा काढला होता त्या प्रकरणामध्ये पीक विमा कुठल्या प्रकारचे गंभीर या ठिकाणी कंपनी दिसत नाही. वारंवार मागणी करतानाही या ठिकाणी हे करत नाही. सरकारसोबत त्याचा साठवटोटा आहे, यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा देत नाही असं वाटतं. अवकाळी पाऊस आणि गारपीट याची साधारणतः माहिती माझ्याकडे मी मागवली होती जिल्ह्यात. याच्यामध्ये सोलापूर, नाशिक, जळगाव, बीड, वाशिम, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ इथं नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानाचं साधारणतः प्रमाण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये 700 ते 4000 हेक्टर एवढं क्षेत्र आहे. त्यामुळे मर्यादित भागाचे नुकसान झालेले आहे. पण तरी नुकसान हे नुकसान आहे. फळबागाचं नुकसान असेल तर त्याला कॉम्पेन्सेशन किंवा सहाय्य करण्याची तरतूद आहे आणि त्याची पूर्तता राज्य सरकारने लवकर करावी असा आमचा आग्रह आहे. माझ्या वाचण्यात आल्यास त्याच्यामध्ये ज्या 2-3 गोष्टी त्याच्यात मनुस्मृतीचाही उल्लेख आहे. याचा अर्थ या सरकारची राज्यकर्त्यांची मानसिकता काय हे स्पष्ट होतं आणि या गोष्टीच्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातले जे जाणकार आहेत
त्यांनी विचार करावा. यासंबंधीची आपली आग्रही भूमिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे. जर नाही घेतली तर मग अनेक अशा संस्था आहेत प्रागतिक विचाराच्या, त्या स्वस्थ बसणार नाहीत. पवारसाहेब, लहान मुलांना शाळेमध्ये पसायदानपासून सुरुवात करायची, त्यावेळेस मुलांना पसायदान असतो आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या शिकवायच्या, परंतु आता मनुस्मृतीकडे नेण्याचा प्रयत्न हा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. पुस्तकामध्ये त्यांचे काही पाठ्यक्रम निश्चित केले आहेत. माझ्या वाचनात आल्यास त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही की सवन पुस्तकं रीराईज करण्याचा कार्यक्रम हे सरकार हातात घेते. ती बातमी वाचल्यास मला चिंता वाटायला लागली. रीराईज याचा अर्थ आता काय त्या ठिकाणी मुलांच्या डोक्यात ते घालायचा प्रयत्न आहे हे आज सांगणं अवघड नाही. प्रत्यक्ष रीराईज केलेलं पुस्तक हातात आल्यावर मी तुमच्याशी बोलू. मला असं वाटतं की राज्य सरकारने, मी सुरुवातीला सांगितलं की हा विषय आम्हाला पॉलिटिकलाइज करायचा नाही, संकट आहे. आणि म्हणून एक अर्ध्या दिवसात राज्य सरकारने विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना किंवा विधिमंडळाच्या त्यांच्या सहकार्यांना निमंत्रित केलं. जे जिल्हे याच्यामध्ये अफेक्टेड दिसतात त्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी त्यांना निमंत्रित केलं आणि एकत्रित बसून आपण आणखीन काय करू शकतो याची चर्चा केली. तर माझी खात्री आहे की लोकप्रतिनिधी एक्झिक्युटिव्ह पार्टी त्यांना सहकार्य करते. पुण्यात एक हिट अँड रनची प्रकरण होतं, परंतु पुण्याचे पालकमंत्री जे आहेत ह्या सगळ्या संदर्भात कुठेही भाष्य करताना पाहायला मिळत आहेत. ते गायब आहेत पुण्याचे पालकमंत्री. त्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारावा. माझे आता वकील असं एखाद्या वकिलाने मिळतं तर माझा समज यांचा लागता तुम्ही. असं आहे की एक कुठेतरी नवा काळजी 4 ओळी छापल्या हा काही राष्ट्रीय प्रश्न आहे असं मला वाटत नाही. आणि प्रत्येक गोष्ट नीट त्या ठिकाणी भाष्य केलं पाहिजे याची काही आवश्यकता नाही. तिथं राज्याच्या गृहमंत्र्यांनी जी जबाबदारी आहे ती त्यांनी पाळलेली आहे हे दिसल्याच्या नंतर उगीच याला एक वेगळं स्वरूप द्यायची आवश्यकता नाही. MIDC जी आहे ती आजूबाजूच्या रहिवाशी इमारती आहेत, बंगल्यात आणि त्याच्या आतमध्ये ती MIDC आहे ती हलवा अशी मागणी करतात. बॉयलरचा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये बरीच असं आहे की त्या भागात कारखान्याची बरीच आहे की एकदम हलवा असे एकदम डिमांड करणं हे कितपत व्यवहार आहे हे तपासलं पाहिजे. आज एकदम सांगता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर पुन्हा टीका केली. त्यांनी एका खासगी वृत्तपत्रामध्ये म्हटलं आहे की महाविनाश आघाडीमध्ये पवार कुटुंबियांना पुढे राजकारणात द्यायचं आहे, म्हणून पवार कुटुंबियांचं तुमचा पक्ष जे आहे ते काँग्रेस पक्षात विलीन करण्याचा प्रयत्न आहे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात. असं आहे की या सगळ्या काळात प्रधानमंत्र्यांची जी स्टेटमेंट्स आहेत ही चिंता व्यक्त करावी अशी स्टेटमेंट्स आहेत. देशाचा प्रधानमंत्री या लेवलला जाऊन बोलतात हे यापूर्वी आम्ही कधी पाहिलेलं नव्हतं. अनेक गोष्टी त्यांच्या गेल्या 8-10 दिवसाच्या सांगता येतील, पण माझा आजचा विषय तो नाही. त्यासाठी मी स्वतंत्र तुमच्याशी बोलेन. आता दुसरा एक विषय मला सांगायचा आहे की आता काही लिगल गोष्टी म्हणजे मतदान झालं आणि त्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी सीरियस तक्रारी आलेल्या आहेत.
त्याचं स्वरूप आमचे लिगल एक्सपर्ट प्रांजल या ठिकाणी आहे, ते सांगतील वन बाय वन.